नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 10 ऑगस्ट 2024च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात रिव्हिजनसाठी। तर वन लाइनर स्वरूपाचे प्रश्न घेतलेले आहेत मी। तर कालचा आपला पहिला प्रश्न आणि महत्त्वाचा, तर मानवी जीव वाचवण्यासाठी भारतीय रेल्वेने ट्रेनद्वारे पहिल्यांदाच यशस्वीरित्या काय पोहोचवले आहे, तर जिवंत दात्याचे हृदय। यानंतर कोणत्या राज्याने महिलांना विवाहवेळी 8 ग्रॅम सोने देण्याची मोठी घोषणा केली आहे, तर तामिळनाडू। यानंतर 8 ऑगस्ट हा दिवस आपल्या भारतामध्ये कोणता दिवस म्हणून पाळला जातो, तर भारत छोडो आंदोलन दिन। यानंतर चौथा प्रश्न होता आपला, तर महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे, तर त्यांचे नाव आहे शेखर मुदंडा। यानंतर पुण्यातील वाहनांचा RTO क्रमांक आता कोणता असणार आहे, तर MH12 1A असणार आहे। यानंतर राष्ट्रीय भालाफेक दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर 7 ऑगस्ट या। यानंतर पुढील प्रश्न, 2026ची BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे, तर नवी दिल्ली या शहरामध्ये। यानंतर आपल्या भारताचे कॅबिनेट सचिव TV सोमनाथन यांच्या कार्यकाळाला केंद्र सरकारने किती मुदतवाढ दिलेली आहे, तर 1 वर्षाची। यानंतर पुढील प्रश्न, दुसरी राष्ट्रीय बंदर सुरक्षा परिषद 2026चे आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आले आहे, तर नवी दिल्ली या शहरामध्ये। यानंतर शेवटचा प्रश्न कोणता होता, तर सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झ 2026 ही स्पर्धा जिंकणारा भारतीय बुद्धिबळपटू कोण ठरला आहे, तर त्याचे नाव आहे R प्रज्ञानंद। तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत। आज तारीख आहे 10 ऑगस्ट 2026 आणि आजचा पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न पाहूयात। तर आपल्या महाराष्ट्रातील शासकीय कामकाजामध्ये किती टक्के मराठी भाषा अनिवार्य होणार आहे, तर सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे। महत्त्वाचा प्रश्न आहे, तर 100%। किती टक्के? 100%। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर आपल्या महाराष्ट्रातील शासकीय कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर 100% अनिवार्य करण्यात आला आहे आणि आपल्या महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 नुसार राज्यातील शासकीय कार्यालये आणि निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये यांच्या शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे। तर स्पेशली तुमच्यासाठी परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे आपण महत्त्वाचे पॉइंट्स पाहून घेऊयात। तर आपल्या महाराष्ट्राची राजभाषा आहे मराठी आणि संबंधित कायदा, तर महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 आणि शासकीय कामकाज तर मराठी भाषेमध्ये आणि लागू क्षेत्र कोणते, तर शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न, तर IMFच्या कार्यकारी संचालक यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर त्यांचे नाव आहे राहुल जैन। काय नाव आहे? राहुल जैन। तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन A। तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर वरिष्ठ सनदी अधिकारी राहुल जैन यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड मधील आपल्या भारताच्या कार्यकारी संचालकांचे वरिष्ठ सल्लागार म्हणजेच सिनियर ॲडवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर सर्वांनी लक्षात ठेवा, नियुक्तीची तारीख कोणती आहे? ऑगस्ट 2026 दरम्यान करण्यात आली आहे आणि नियुक्तीची महत्त्वाची माहिती पॉईंटनुसार आपण पाहूयात। तर त्यांचे नाव आहे राहुल जैन, IAS अधिकारी आहेत ते आणि पद आहे वरिष्ठ सल्लागार IMF मधील आपल्या भारताचे कार्यकारी संचालक आणि ठिकाण आहे वॉशिंग्टन DC अमेरिका। कालावधी 3 वर्षांचा आहे आणि डेप्युटेशन परदेशी प्रतिनियुक्तीवर आणि कॅडर आहे मध्य प्रदेश, बॅच आहे 2005 ची। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। यानंतर त्यांचे मागील पद कोणते आहे हे देखील आपण पाहून घेऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव होते ते। यानंतर परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे आपण पॉइंट्स पाहून घेऊयात।
तर IMF मधील आपल्या भारताच्या कार्यकारी संचालकांचे वरिष्ठ सल्लागार राहुल जैन हे आहेत आणि IAS बॅच 2002 मधील आहे. कॅडर मध्य प्रदेश, कार्यकाळ 3 वर्ष आणि ठिकाण वॉशिंग्टन DC अमेरिका. यानंतर तिसरा प्रश्न, अंतराळामध्ये पिकवलेल्या भाताच्या पहिल्या पिकाची कापणी कोणत्या देशाने केलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, चीन या देशाने. कोणत्या देशाने? तर चीन या देशाने. तर विद्यार्थी मित्रांनो, अंतराळामध्ये पिकवलेल्या भाताच्या पहिल्या पिकाची संपूर्ण कापणी करणारा चीन हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. तर चीनच्या तियानगोंग अंतराळ स्थानावर 5 ऑगस्ट 2026 रोजी या भाताच्या पिकाची यशस्वी कापणी करण्यात आली. तर मुख्य उद्देश आपण पाहून घेऊयात खालीलप्रमाणे. तर भविष्यातील चंद्र व मंगळावरील दीर्घकालीन मानवी मोहिमांसाठी अंतराळातच अन्नधान्य पिकवणे शक्य करण्याच्या दिशेने संशोधन करणे हा आहे. आणि स्पेशली तुमच्यासाठी परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉइंट आपण पाहून घेऊयात. तर अंतराळामध्ये भाताचे सीड्स टू सीड चक्र पूर्ण करणारा पहिला देश चीन आहे आणि अंतराळ स्थानक तियानगोंग आणि कापणी 5 ऑगस्ट 2026 मोहीम आहे शेंझू 23 आणि प्रयोगाचा उद्देश आहे अंतराळातील शेती. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आपण चौथा पाहणार आहोत. तर आंदोलनांसाठी मुख्य स्थळ म्हणून कोणत्या मैदानाचा विचार सध्या सुरू आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रामलीला मैदान. काय? तर रामलीला मैदान. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नवी दिल्लीतील आंदोलनांचे मुख्य ठिकाण म्हणून रामलीला मैदान निवडण्याचा विचार सुरू आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टने केंद्र सरकारला जंतर मंतर ऐवजी रामलीला मैदान किंवा इतर मोठ्या व सुरक्षित जागेला अधिकृत आंदोलन स्थळ म्हणून घोषित करण्याबाबत विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, यामागचे कारण काय आहे हे देखील आपण पाहून घेऊया. तर जंतर मंतर हे संसद आणि महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांच्या जवळ असल्यामुळे आंदोलनादरम्यान वाहतूक कोंडी, रुग्णवाहिका व वैद्यकीय सेवांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि स्थानिक नागरिकांना होणारा त्रास अशा समस्या निर्माण होत आहेत. यानंतर रामलीला मैदानाची वैशिष्ट्ये काय आहेत? मोठे आणि प्रशस्त मैदान आहे हे. सुमारे 5,000 ते 50,000 लोकांची गर्दी सामावण्याची यामध्ये क्षमता देखील आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक योग्य ठिकाण आहे हे. आणि स्पेशली तुमच्यासाठी परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे मुद्दे आपण पाहूयात. तर सध्याचे प्रमुख आंदोलन स्थळ जंतर मंतर, पर्यायी ठिकाण रामलीला मैदान आणि निर्देश देणारी संस्था सर्वोच्च न्यायालय, संबंधित सरकार केंद्र सरकार आणि प्रमुख कारण आहे वाहतूक कोंडी, वैद्यकीय सेवांतील अडथळे व नागरिकांना होणारा मोठा त्रास. यानंतर पाचवा प्रश्न, तर NASI युवा वैज्ञानिक पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कार्तिकेयन लंका यांची. कोणाची? तर कार्तिकेयन लंका यांची. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, तर NASI म्हणजे काय? तर नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस इंडिया. तर यातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित NASI युवा वैज्ञानिक पुरस्कार 2026 साठी विविध वैज्ञानिक क्षेत्रातील 16 युवा शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे. यानंतर प्रोफेसर कार्तिकेयन लंका, तर संस्था आहे IIT बॉम्बे, भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई आणि पद आहे असोसिएटेड प्रोफेसर. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्र आहे पृथ्वी विज्ञान आणि संशोधन पाहून घेऊयात. तर उपग्रह डेटा आणि हवामान मॉडेल्स यांचा वापर करून कृषी दुष्काळाचा अंदाज लावण्याच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. यानंतर या परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे आपण मुद्दे पाहून घेऊयात. पुरस्कार आहे NASI म्हणजे यंग सायंटिस्ट अवॉर्ड 2026. पुरस्कार देणारी संस्था आहे NASI आणि निवड झालेले युवा शास्त्रज्ञ आहेत एकूण 16. प्रोफेसर कार्तिकेयन लंका आणि संस्था आहे IIT बॉम्बे. आणि विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्र आहे पृथ्वी विज्ञान.
यानंतर संशोधन तर उपग्रह डेटा व हवामान मॉडेल्सच्या मदतीने कृषी दुष्काळाचा अंदाज. यानंतर आपण 6वा प्रश्न पाहून घेऊयात. तर जागतिक सिंह दिन केव्हा साजरा केला जातो? तर हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे. महत्त्वाचा प्रश्न, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 10 ऑगस्ट दरम्यान. केव्हा? तर 10 ऑगस्ट या दिवशी. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड लॉयन डे म्हणजे जागतिक सिंह दिवस दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी साजरा केला जात असतो. आणि या दिनाचे महत्त्व व उद्दिष्ट आपण पाहून घेऊयात. जागरूकता वाढवणे, सिंहाची घटती संख्या आणि त्यांच्या संरक्षणाबाबत जगभर जनजागृती करणे, आणि अधिवास संरक्षण तर सिंहांचा नैसर्गिक अधिवास व जंगलांचे संरक्षण करण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, संवर्धन प्रयत्न तर सिंहाच्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी व त्यांना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठीच्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे. आणि तुमच्यासाठी परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉईंट आपण पाहूयात. तर दिवस कोणता आहे? जागतिक सिंह दिवस. तारीख आहे 10 ऑगस्ट. याला काय म्हणतात? वर्ल्ड लॉयन डे. आणि याचा मुख्य उद्देश काय आहे? तर सिंहाचे संरक्षण व संवर्धन करणे. यानंतर 7वा प्रश्न, तर भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला टॉप गन पायलट कोण ठरल्या आहेत? तर त्यांचे नाव काय आहे? त्यांचे नाव आहे स्क्वाड्रन लीडर भावना कंठ असे नाव आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्वाड्रन लीडर भावना कंठ या भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला टॉप गन पायलट ठरल्या आहेत. तर त्यांनी ग्वाल्हेर येथील TACDE म्हणजे टॅक्टिक्स अँड एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट येथे फायटर कॉम्बॅट लीडर म्हणजेच FCL हा अत्यंत कठीण 20 आठवड्यांचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ऐतिहासिक कामगिरी आपण पाहून घेऊया. तर पहिली महिला कोण आहे टॉप गनची? तर भावना कंठ. आणि पद आहे स्क्वाड्रन लीडर. कोर्स कोणता आहे? तर फायटर कॉम्बॅट लीडर म्हणजेच FCL. आणि कालावधी 20 आठवड्यांचा. यानंतर प्रशिक्षण संस्था पाहून घेऊया. तर ग्वाल्हेरमधील TACDE ही, आणि दल आहे भारतीय वायुसेना दल म्हणजेच IAF हे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉईंट आपण पाहून घेऊयात. तर भारतीय वायुसेनेतील पहिली महिला टॉप गन भावना कंठ. कोर्स आहे फायटर कॉम्बॅट लीडर. संस्था TACDE ग्वाल्हेर. आणि कोर्सचा कालावधी 20 आठवड्यांचा. यानंतर 8वा प्रश्न, नीती आयोगाच्या शालेय शिक्षण निर्देशांक 2026 मध्ये अव्वल राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, पंजाब हे राज्य. कोणते? तर पंजाब हे राज्य. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, नीती आयोगाच्या शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक 2026 मध्ये पंजाब राज्याने प्रथम क्रमांक पटकवलेला आपल्याला दिसून येतोय. तर पंजाबने शिक्षण क्षेत्रामध्ये ऐतिहासिक कामगिरी करत पारंपरिकरित्या अव्वल असलेल्या केरळला मागे टाकले आहे. आणि क्रमवारीची महत्त्वाची माहिती आपण पाहून घेऊयात. प्रथम क्रमांक आहे पंजाबचा, दुसरा क्रमांक आहे केरळचा. आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अव्वल क्रमांक कोणाचा आहे? चंदीगडचा आहे. आणि पंजाबची झेप आपण पाहून घेऊयात. तर 2020 मध्ये 27वा क्रमांक होता. तर 2026 मध्ये पहिला क्रमांक आहे. तर परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉईंट आपण पाहूयात. निर्देशांक SEQI 2026 प्रथम क्रमांकाचे राज्य आहे पंजाब, दुसरा क्रमांक केरळ. आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रथम क्रमांक आहे चंदीगड. आणि निर्देशांक जारी करणारी संस्था आहे नीती आयोग. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 9वा. तर फाल्कन 9 रॉकेटचा दुसरा टप्पा कोठे क्रॅश झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, चंद्रावर. कोठे? तर चंद्रावर. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर स्पेसएक्स कंपनीच्या फाल्कन 9 रॉकेटचा दुसरा टप्पा चंद्रावर कोसळला म्हणजेच क्रॅश झालेला आहे. आणि 5 ऑगस्ट 2026 रोजी हा अपघात घडला असून रॉकेटचा हा
निकामी भाग चंद्राच्या पश्चिमेकडील बाजूला असलेल्या आईन्स्टाईन विवराजवळ सुमारे 8690 किलोमीटर प्रति तास या वेगाने धडकलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 10वा आणि शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत. महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर पिच ब्लॅक 2026 युद्ध अभ्यास कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये. कोणत्या देशामध्ये? तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर पिच ब्लॅक 2026 हा बहुराष्ट्रीय हवाई लढाऊ युद्ध अभ्यास ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. कोणता? तर एक्सरसाइज पिच ब्लॅक 2026 हा. कालावधी सर्वांनी लक्षात ठेवा, 20 जुलै ते 7 ऑगस्ट 2026. देश आहे ऑस्ट्रेलिया, क्षेत्र उत्तर ऑस्ट्रेलिया आणि प्रमुख तळ आपण पाहून घेऊयात. तर डार्विन आणि टिंडल व एम्बर्ली. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. आणि या तळावर रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्स म्हणजे RAAF च्या देखरेखीखाली हा सराव पार पडलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे आपण पॉइंट पाहून घेऊयात. युद्ध अभ्यास एक्सरसाइज पिच ब्लॅक 2026, प्रकार बहुराष्ट्रीय हवाई लढाऊ युद्ध अभ्यास आणि यजमान देश ऑस्ट्रेलिया, कालावधी 20 जुलै ते 7 ऑगस्ट 2026 आणि प्रमुख क्षेत्र कोणते आहे? तर नॉर्थर्न टेरिटोरी ऑस्ट्रेलिया. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये सांगायचं आहे, कारण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर चला प्रश्न पाहून घेऊयात. तर कोणत्या राज्याने महिलांना विवाहवेळी 8 ग्रॅम सोने देण्याची मोठी घोषणा केलेली आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्याला कॉमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.